अशी बातमी आहे गडचिरोलीमधून। जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। अनेक पेट्रोल पंपांवर शुकशुकाट झालाय। पेट्रोल उपलब्ध पंपावर डिझेलसाठी ट्रकांच्या 1 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागल्यात। त्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका बसलाय। तर डिझेल टंचाईचा ट्रान्सपोर्टलाही मोठा फटका बसलाय। पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक लागले, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। आपल्याला इंधन मिळेल की नाही या भीतीने नागरिक पेट्रोल पंपावर रांगा लावतायत। मात्र त्याचमुळे ही सगळी स्थिती निर्माण झाली आहे। गडचिरोलीतली ही दृश्य आहेत। पेट्रोल पंपावर ट्रकची झुंबड लागलेली आहे। अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। ही दृश्य आहेत गडचिरोलीमध्ये। राज्यभरातच खरं तर आखाती युद्धांचा परिणाम हा इंधन टंचाईवर आणि इंधन पुरवठ्यावर होताना पाहायला मिळतोय। काही ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे। नागरिकांनी खरं तर गर्दी केली आहे पेट्रोल पंपांवर पेट्रोल घेण्यासाठी, डिझेल घेण्यासाठी। आणि ही बातमी आहे गडचिरोलीमधून, ज्या ठिकाणी सध्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। दरम्यान थेट पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय गणेश शिंगाडे यांनी। पाहूया। अखाती देशातील युद्धाचे परिणाम आपण बघू शकता। गडचिरोली जिल्ह्यातील येनापूर येथे भारत पेट्रोल पंप इथे आपण आलेलो आहोत। ट्रान्सपोर्टच्या गाड्याची लाईन लागलेली आहे। डिझेलचा साठा अजूनही मुबलक नसल्याचे दिसून येत आहे। या ठिकाणी ट्रकाची लाईन लागलेली आहे। आपण बघू शकता आष्टी चामोर्शी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर ट्रकाची लाईन लागलेली आहे। या ठिकाणी 2-3 किलोमीटरची लाईन आपल्याला बघू शकता कशा पद्धतीने लागलेली आहे। अजूनही कुठेतरी डिझेलचा साठा पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही आहे। डिझेल अनेक पेट्रोल पंपावर नसल्याचे बोर्ड लागलेले आहेत। डिझेल नाहीचे फलक लागलेले आहेत आणि कुठे आहे तर त्या ठिकाणी 2 किलोमीटरची लाईन लागलेली आहे। अजूनही डिझेलचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे आजही ट्रान्सपोर्ट धारकांना कुठेतरी त्रास सहन करावा लागत आहे। गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली, येनापूर।